मला का तुला जामिनावर सुटका मिळाली म्हणून. सत्या झालंय ऑप्शन आतमध्ये एक. चला थांब का नाही बेटा. ए नाही ब्रेड, तू कुठं निघालीस? तुला यायला सांगितलं मी. आता काय झालं मम्मी? त्यांना कशाला अडवतीस? सत्या तुला तर ठावच आहे का ही घरगुशी मला घरात न काय म्हणून. तरी पण तुझ्या हट्टापायी मी तिला घरात राहू देत होते. आता तू जेलातून सुटून आला ह्याचा मला लय आनंद झालाय. आणि त्या आनंदात मिठाचा खडा पडायला नको बघ, म्हणून स्पष्टच सांगते. ही बाया तुझ्या आयुष्यात आल्यापासून का नाही संकटाची मालिका सुरू झाली बघ. हिच्यामुळे तुला जेलात बी जावं लागले. तेव्हा आता ही बाया संकटकडे वर घेऊन ह्या दारात नाही येणार नाही. हिला यायचं असेल ना तर हिनं मागच्या दारात नाही यावं. ए नाही बेट, डोळा वटरून काय बघतीस? हे काय नवीन आहे आता? उगाच काही बी करायला सांगू नकोस. सत्या इतके दिवस मी आता तुझं ऐकून घेतलं, पण आता बास. आता तुला फक्त माझंच ऐकावं लागल. हिला ह्या दरवाज्यात एंट्री मिळणार नाही. हिला जर घरात यायचं असेल तर हिनं मागच्या दारातनच यावं. ए नाही ब्रेड, डोळा वटरून काय बघतीस? सांगितलं कळत नाही तुला? जा मागच्या दारात नाही जा. हे नाही ब्रेड, तुझी हिंमत कशी झाली आता याची? खबरदार एक पाऊल पुढे टाकलंस तर. मम्मी अशी हिम्मत झाली आत यायची. मम्मी साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मागच्या दारानं घरात यायला मी आश्रित नाही ऐकून. ह्या घरची मालकी नाही. वाट अडवाल तर वाट लावी. सत्या बघितलंस ना तुझ्या मम्मीला कसा धक्का दिला हिनं? अगं त्यांनी कुठं धक्का दिला तुला? तूच आडवी आलीस त्यांच्या वाटत. वाघमारे माझ्या अर्धांगिनी आहेत आणि या घरच्या सुनबाई आहेत. अजून किती वेळा आठवण करून द्यायची तुला?
आता ना एकदाच तुझ्या डोक्यात फिक्स करून घे. वाघमारे माझ्या मिसेस आहेत आणि ह्या घरच्या सुनबाई आहेत. काय झालं सासूबाई? अशा काय बघताय माझ्याकडे डोळे वटारून? आता मला नीट बस, पाय खाली सोडून बस. हे असलं काय सांगायला जाऊ नका, कारण मी अशीच बसणार. मला पाहिजे तशी. आणि एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची, अगदी कायमची फिट करून ठेवायची. आजपासून, अगदी आत्तापासून ह्या घरात फक्त मंजूचंच राज्य असणार. मंजू म्हणेल तीच पूर्व दिशा, मंजू म्हणेल तेच खरं होणार. हाच नियम लागू. हे नाही बट लय उडू नका सा, नाहीतर पंख छाटून जमिनीवर आणायला मला टाइम नाही लागणार तुला. काय काय झालं? माझ्याकडे का बघताय एक जाऊ बी? सपने, जा काठी घेऊन ये. काठी? काठी कशाला? काठी कशाला? काठी घेऊन ये. नाहीतर त्या काठीच्या प्रसादाचा लाभ कुणाकुणाला होईल ते सांगता येत नाही. जा, नाहीतर पहिला प्रसाद तुलाच. हा? नको नको, आणते आणते, काठी आणते. मम्मी लवकर चाललीस का? जाते जाते. एक जाऊ बाई. खबरदार. एक जाऊबाई म्हणलीस तर बघा. मग काय म्हणायचं? जाऊबाई, जाऊबाई म्हणायचं. म्हणतेस की नाही? जाऊ बाई, जाऊ बाई. एक मिनिट, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. सत्या, बघत काय बसलास तू? बघ ही तुझ्या मम्मीला मारायला लागली. काठी बेताची आणि वेळ बेताची. मगाशी काय म्हणालात? मी मागच्या दाराने यायचं. मी घरघुशी. मी कडेवर संकट घेऊन येते. मी नेबळट. अजून काय? अजून काय? काय काय? हा, स्पष्ट बोलायला नाही येत का? तोंडातनं शब्द निघत नाही?
असंच राहायचं आता कायम. मी जे जे सांगते ते गप्प ऐकायचं. लय झाली मनमानी. परत एकदा सांगते, मी या घरची मालकीन आहे. मला उलट उत्तर द्यायची नाहीत. सासूबाई, चल रे सत्या. वाघमारे, सत्या, सोड सोड, खाली उतर. वाघमारे अहो, मला शॉकच लागला. काय खाल्लंय काय तुम्ही सकाळ सकाळी? सांगते आधी, अहो एवढं धडाकेबाज रूप तुम्ही कुठे लपवून ठेवलं होतं? सांगते, उतरव आधी, खाली उतरव. सॉरी सॉरी, एकदम एक्साइटेड होऊन उचललो तुम्हाला. अहो पण काय एंट्री घेतली तुम्ही? मला सांगा, हा चमत्कार झाला कसा काय? चमत्कार कुठला होता? मी अशी नाही आहे रे सत्या. मुळात माझा स्वभाव छान आहे. आता जे मम्मी साहेबांनी सपनात बरोबर मी वागले ना, लई चुकीचं होतं. काय? माझं मन मला खायला उठलं आता. लई विचित्र वागले. अहो त्यात काय विचित्र? तुम्ही जो अवतार घेतलाय ना, तो सध्यासाठी एकदम गरजेचा आहे. आणि तुम्ही बघा, ह्याच अवतारामुळे सगळे वटणीवर येतात का नाही ते. त्यामुळे आता स्वतःला अजिबात बदलायचं नाही. हे असं केल्यामुळे सगळं ठीक होईल? अहो 1001% ठीक होईल वाघमारे. आणि कसं आहे, प्रत्येक वेळी सहनशील राहून नाही चालत. आणि आजच्या दुनियेत तर नाहीच नाही. आणि पाणी जेव्हा नाकापर्यंत येतं ना वाघमारे, तेव्हा संयम, सहनशीलता, चांगुलपणा सगळं बाजूला ठेवावं लागतं. आता मी तुम्हाला एवढंच सांगतोय की त्या माजुरड्या पूर्वा मॅडमला आणि या घराला वटणीवर आणायचं असेल ना, तर तुमचं हे बदललेलं रूप लय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमचा स्वॅग अजिबात सोडायचा नाही. ठीक आहे, प्रयत्न करीन. प्रयत्न काय, जमणार तुम्हाला. पण हा स्वॅग माझ्यापासून जरा लांबच ठेवायचा. काय? हा म्हणजे नाही, तुमचा स्वॅग भारीच आहे. पण मला माझ्या आधीच्याच सोजवळ, लाजाळू, साध्या, सिंपल पण डेअरिंग बाज अशाच वाघमारे आवडतात. त्यामुळे त्या तशाच माझ्या वाट्याला याव्या एवढीच इच्छा आहे. हो का? बर, सोड आता मला. न सोडणार. सोड, मला आवरायचंय. अहो नंतर आवरा की. लाडात येऊ नको, सोड. अहो येणार लाडात. लाडात बी येणार आणि हक्कानं तुम्हाला जवळ बी घेणार. डॅडी साहेब, त्या मंजूला सस्पेंड केलंय म्हणून काही काळ हे दोघं शांत बसतील. पण तुम्ही म्हणताय ते सुद्धा खरं आहे डॅडी साहेब. तो सत्या काही शांत राहणार नाही. ती मंजू एकटी पडावी म्हणून त्या सत्याला जेलमध्ये टाकलेलं मी, पण तो जामिनावर बाहेर आलाच. कस काय बाहेर आला? बाहेर आला कसा?
तुझा काय उपयोग आहे मग? डॅडी साहेब माझा काय उपयोग आहे म्हणजे? डॅडी साहेब मी सुद्धा कायद्याला बांधील आहे. सही शिक्क्यांसोबतची कागदपत्र माझ्या समोर आली की मला सुद्धा नाही काय करता येत. मंजिरी वाघमारे त्या ग्रहण आहे ग्रहण माझ्या आयुष्याला लागलेलं. हे ग्रहण संपलं पाहिजे. संपेल डॅडी साहेब, तुमच्यावर लागलेलं ग्रहण लवकरच संपेल. तुम्ही फक्त उद्याच्या तारखेला व्यवस्थित कोर्टात या आणि प्लीज येताना खबरदारी घ्या. त्या सत्य आणि मंजूला अजिबात कळता कामा नये की तुम्ही तिथे आलात. ठीक आहे? मला उद्या काहीही करून तुमची सुटका करायची आणि माझ्या लाडक्या डॅडी साहेबांना पुन्हा एकदा सन्मानाने त्यांच्या घरी आणायचंय. हे घे, अजून एवढं पीठ लागल. नीट मळ, चांगलं मळ. कशाला घ्यायचं एवढं? बाजाला घ्यायचं. काय करायचं काय नाही कळणं झालंय मला तर. डोसक्यात समजा इच्छा आहेत. काय 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 होते मी, काय झाले? ती नेबळट एवढी कशी काय दणकट वागायला लागली तीच कळणं झाले बघ. खरंय मम्मी, मला पण एकदम आश्चर्याचा धक्काच बसला बघा एक जोबाईंचा नवीन अवतार बघून. काय तर करायला पाहिजे सपने. हा मम्मी बरोबर आहे, पण काय करायला पाहिजे? मीच आहे बावटेस का ग? मीच आहे ना. मला कशाला घाबरतेस बया? हे छान लावलंय. हाय का आता मला बघून तुम्ही पण टचकलात की मग काय तुम्ही पण बावट आहात का? हल्ला का नाकाचा शेंडा? नको खोकलत कुठली मला बावट म्हणती नाही का? ए सपने, आधीच त्यांनी बेटी माझ्या डोसक्याचं दही केलंय बघ का. तू अजून तुझा नाकाचा शेंडा हाणत बसू नको इथं. बाकीची काम पडली ती पण करून घे, नाही तर तुला खलबत्त्यात कुठून काढीन बघ. सगळी कामं मीच करणार, मग तुम्ही काय करणार? हे का हसण्यासारखं काही त्याच्यात? मी फक्त एकच काम करणार आहे, चपात्या लाटायचं ना. मग कुठलं काम करणार? सपने बया हे काय तवा? जमालगोटा. जमालगोटा याच काय करणार तुम्ही? हे का नाही त्या नेबळ्याच्या जेवणात मिसळणार. मग बघू ती नेबळ कसा माज करते ती. बया भारी. मम्मी गोळा तुमच्यासारखा दिसतोय. ही सॉरी. मंजू, तुझा हा लुक आवडला बरं का आपल्याला. एकदम मस्त. थँक्यू पप्पा. हा जय दे सत्या, नेमकं सूर्य आज कुणीकडे उगवलाय रे? हा मला पण तोच प्रश्न पडतोय. पण पप्पा दादा, सूर्याबरोबर कोणाच तरी युती झालेली दिसते, म्हणून हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं बघायला भेटतं. मग काय मला बी तेच कळना झालंय की सूर्य नक्की उगवलाय तरी कुठून. हे बघा समजानी जेवणाकडे ध्यान द्या, सूर्याकडे नग. कसं आहे सूर्य उगवायचा तिथून उगवतो आणि कवाच मावळलाय. पण मी आज जेवणात खास मेनू बनवलाय. पेंटर तुमच्या लाडक्या सुनबाईच्या आवडीचं जेवण बनवलंय बर का. म्हणजे पिवळा बटाटा आणि आंबट गोड आमटी आणि इंद्रायणी तांदळाचा भात. आता कसं आहे म्हणलं पोरगी एवढी रस दमून भागून येते ना, तर म्हणलं तिला आराम द्यावा आणि आपल्या हातचं बी कधीतरी खाऊ घालावं ना, म्हणून समजा बनवलंय मी. अरे वा. इतर वेळेला कधीच तू महिला प्रदेशाध्यक्ष शोभत नाहीस, पण आज खरी शोभतेस बघ महिला प्रदेश अध्यक्ष. नाही नाही खरे खरे छान छान छान. नाही पण मला सपनेचं एक कळलंय, रोज तर जेवणाच्या आधी सगळ्यांबरोबर हावऱ्यासारखी जेवायला बसते, पण आज मात्र सपना उभी.
असू दे ते रोजचं वेगळं असतं, आजचं वेगळं आहे ना. म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला असं जाणवत होतं का बाबा घरातल्या कामांपासून मी खूपच दूर 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 हा खूप दूर चालली आहे बाबा. माझा मला पश्चाताप झाला, म्हणून मग मीच माझ्या मनाचा पक्का निराधार केला. निराधार? कसला निराधार? निर्धार असं म्हणायचं तिला. अच्छा, निर्धार होय. तू बोल. तेच ते निर्धार केला मनाचा. तसं पण कुठल्या तरी महान आत्म्यानं म्हणूनच ठेवलंय का बाबा जेवण करून खाऊ घालण्यासारखं दुसरं पुण्य नाही. नाही, कुठल्या तर महान आत्म्याने सांगितलंय हे महान वाक्य, ते जर तू फॉलो करत असशील तर सपने माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. कोणती? तू बनवलेलं जेवण खायला कोणाला जबरदस्ती करू नकोस. शानपणा जय द्या. अगं माझा कधी पेडा रुसला ग. अगं वाढ वाढ, भूक लागली सगळ्यांना, वाढ पटकन. चैद्या, अरे जेवण वाढ असं म्हण स्पेसिफिकली, नाहीतर सपना वहिनी काय तर वेगळाच अर्थ काढतील. काय म्हणजे काय? काय ना काय, ते आमचं चाललंय. ये. मम्मी वाडा. हा सपना इकडं. घ्या, घ्या. मंजिरी, समजा मी माझ्या हाताने बनवलंय बर का, तेव्हा तू पोटभर जेव. काल सुद्धा मी स्वतःच तुझं वाढ आणले. आराम म्हणजे सावकाश जेवण कर. करा करा, सुरुवात करा, पटपट जेवा समजा. चला. अगं अशी स्माइल काय करत बसलीस? थंड होईल की जेवण. मम्मी साहेब, तुम्ही एवढ्या प्रेमानं माझ्यासाठी सगळं बनवलं, मला लईच स्पेशल वाटते बघा. थँक्यू. म्हणून माझी अशी इच्छा आहे की असं अचानक भयानक ट्रीट देणाऱ्यापासून आजच्या जेवणाची सुरुवात व्हावी. हा? काय बरोबर आहे? असं कसं? एक जाऊबाई उत्सव मूर्ती नाही, स्पेशल मूर्ती तर तुम्ही आहात. तर तुमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे. खाके पटपट. नाही 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 नाही, असं कसं? जेवणाचा घास हा मम्मी साहेबांनाच भरवला पाहिजे. तुम्ही इतक्या प्रेमानं, इतक्या कष्टानं, ते पण इतक्या दिवसांनी जेवण बनवलं. हा, सुरुवात तुमच्यापासूनच झाली पाहिजे की नाही? त्यामुळं पहिला घास हा मी तुम्हालाच भरवणार. मी माझं कर्तव्य समजते याला. या या बस. अगं नाही, कसं आहे, तुम्ही समजेजण जेवण करा, मी स्वप्ने परत बसतो. अगं मंजिरी, असं कसं बसा? अगं बस या, बस माया. बसा. मम्मी अगं बस बस मम्मी बस. अगं बस बस बस. बस बस माया. बरोबर आहे. नाही ऐक ना. अगं बस खाली. अगं उभं राहून कोण जेवतं? अरे नाही अहो, बसा. एवढ्या कष्टानं जेवण बनवलंय, मी आयतं खायचं अजिबात नाही. तुम्ही खा, मी माझ्या हाताने भरवणार. नाही नाही नाही, माझ्या ताटात. अरे वा, 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 वा. सावकाश सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. स्वप्नात आहे. माझ्याकडे काय बघताय? मला तुम्ही भूकच नाही, भूक मेलीच माझी. तुम्हाला भूक नाही असं होईल का कधी? कशाला कशाला? नाही नको. एवढी कामं करून कंबर दुखायला लागली, मी वर जाते. न जेवता झोपायचंच नाही आता. नाही, एका ताटात जेवायचं सासू सुनांनी. मम्मी साहेब, झालं? हे घ्या घास का.
वा वा ह्यांना खाऊ दे मला नकोच उष्ट तर मी खातच नाही अजिबात खातच नाही मी नकोच वा. कशाला वा 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 घ्या 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 सबनी घ्या यांना बरोबर यांना बरोबर तोंडात घासे ना आधी बस बस चला हा? आता संपवायचा आता मी इथंच आहे तुम्हाला काय नको ते सगळं मी देणार संपवा. तू बस आता मी वाटते सगळ्यांना. बसा ओ मम्मी साहेब एवढा स्वयंपाक केला माझ्यासाठी मी वाढू शकत नाही नेहमीप्रमाणे मी वाढत्या जेव्हा जेव्हा सासू सुनचं प्रेम असावं तर असं बघा कशा एका ताटात जेवतेत. वा 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 नाही नाही म्हणतात ना ते ज्या घरात सुनबाई आणि सासूबाई एका ताटात जेवतात त्या घराचं घर पण राखत्यात. खावा 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 माया चला आता सगळेजण जेवायला सुरुवात करा. चला माझ्या हातात एक घास. तुम्हाला जेवताना बघून पोट भरलं बघा सासूबाई. जेव जेव्हा ठीक आहे फोन नसतोय का माझा फोन नसतोय का मी आणते बस जेव जेव ती मी लोण सांगते माझ्या आवडीचं होतं ती ना आणि ते लगेच हो बस काय करू आता लय भूक लागली. त्या मम्मी साहेबांनी सपनात ताईंनी जेवणात जर औषध मिक्स केलं नसतं ना तरी वेळच आली नसती. एव्हाना जेवण बी संपलं असेल सगळं. वाघमारे सत्या तू का आलास जेवण घेऊन? आता बायको उपाशी असल्यावर नवराच जेवण घेऊन येणार ना. बसा. वाघमारे बाकी सगळ्यांना जबरदस्तीने जेवण खायला घातलं तू आणि स्वतः जेवलाच नाही अशा वर का निघून आला? सत्या मी ना किचन मध्ये जमाल गोट्याची बाटली बघितली होती म्हणून जेवण करणं टाळलं. त्यात मम्मी साहेबांनी सपनात आहे ज्या पद्धतीने जेवणासाठी आग्रह करत होत्या ना माझा संशय खरा ठरला. की मम्मी आणि सपना वहिनींना कधीच सुधारणार नाहीत. ह्यानं आत्ताच नाही सुनावलं ना तर ते शांत नाही बसणार. सत्य थांब तू काही बोल नकोस त्यांना. मग काय करू वाघमारे? तुम्ही असं त्यांना प्रत्येक वेळी माफ करताना म्हणून तुम्हाला हलक्यात घेतात त्या. सत्या आता तू त्यांना जाऊन काय विचारलंस तर त्या मान्य करणार आहेत का? उगा शब्दाला शब्द वाढत जाईल. तू आता तुझ्या हातातलं महत्वाचं काम कर ना. मला जेवण भरवायला आलास ना मग भरव मला. नाही ठीक आहे पण वाघमारे तुम्ही असं माझ्याकडनं का भरून घेताय जेवण? लहान आहे का तुम्ही? काय संबंध? तू स्वतःहून जेवण भरवायला आला होतास मला म्हणून मी तसं म्हणलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी म्हातारी जरी झाले ना तरी तुझ्याच हातनं जेवण भरवायचं. बर पहिला घास